भरपूर प्रोटीन आणि फायबर असलेली 3 महिने आरामशीर टिकणारी थालीपीठाची भाजणी आज आपण बघणार आहोत। ही थालीपीठाची भाजणी करायला अतिशय सोपी आहे आणि बघा यामध्ये आपण सगळ्या डाळींचा त्याचबरोबर कडधान्यांचा वापर केलेला आहे। ही थालीपीठाची भाजणी एकदा बनवून ठेवली की आपल्याला झटकीपट कधीही 10 मिनिटात हे थालीपीठ तयार करता येतात। तर वेळ न घालवता आपण बघूया थालीपीठाची ही भाजणी कशी करायची। त्यासाठी घरातील कुठलीही एक वाटी तुम्ही घ्या, म्हणजे सगळ्या साहित्याचं प्रमाण तुम्हाला अगदी अचूक घेता येईल। तर इथे 2 वाटी भरून मी गहू घेतलेले आहेत। वजनी प्रमाण बघितलं तर 200 ग्रॅम एवढं हे प्रमाण आहे। आता या ठिकाणी जे आपण धान्य घेणार आहोत ते आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत। काही कचरा वगैरे आहे का ते बघून स्वच्छ निवडून ही धान्य आपल्याला घ्यायची आहेत। आता 2 वाटी गव्हासाठी इथे मी 1.5 वाटी ज्वारी वापरलेली आहे। या ठिकाणी 1.5 वाटी म्हणजेच वजनी प्रमाण बघितलं तर 150 ग्रॅम असं प्रमाण आहे। बघा धान्याचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता। 2 वाटी गव्हासाठी 2 वाटी ज्वारी देखील घेऊ शकता। आता बघा या ठिकाणी आपण 1 वाटी बाजरी घेतलेली आहे, म्हणजे 100 ग्रॅम बाजरी इथे आपण घेणार आहोत। त्याचबरोबर इथे 1 वाटी भरून तांदूळ घेतलेला आहे। छान असा सुगंधी बासमती तांदूळ या ठिकाणी वापरावा, म्हणजे भाजणीला अतिशय छान असा सुगंध किंवा भाजणी सुवासिक बनते। तर 100 ग्रॅम एवढी वजनी प्रमाण या तांदळाचं आहे। तांदूळ स्वच्छ निवडून एखाद्या कोरड्या कापडाने पुसून नंतर आपल्याला घ्यायचे आहेत। आता इथे कढईमध्ये हे जे धान्य घेतलेली आहेत ज्वारी, गहू, बाजरी आणि तांदूळ ते आपण कढईमध्ये भाजून घेणार आहोत। भाजत असताना जी गॅसची आच आहे ती मध्यम किंवा स्लो ठेवायची आहे। एकदम फास्ट गॅसवर कधीच भाजणी आपल्याला भाजायची नाही। थालीपीठाकरता जेव्हा आपण भाजणी भाजतो तेव्हा ती मंद किंवा मध्यम आचेवरच भाजायची आहे। यामुळे भाजणी अतिशय खरपूस आणि छान अशी खमंग भाजली जाते आणि आपलं थालीपीठ पण खायला अतिशय स्वादिष्ट लागतं, खमंग खरपूस लागतं। आता या ठिकाणी 10 ते 12 मिनिटं ही धान्य मी मंद आचेवरती भाजून घेतलेली होती। आता गरम गरम ही जी धान्य असतात ती काढताना एखादं सुती कापड ठेवायचं आणि त्यावरती ही धान्य काढायची। जर आपण ताटामध्ये ही धान्य काढली तर धान्यांना पाणी सुटू शकतं आणि ते नरम पडू शकतात। त्यामुळे सुती कोरड्या कपड्यावरती धान्य काढून घ्यायची, थंड करून घ्यायची। आता धान्य झाली, आता डाळी घेऊयात आणि कडधान्य घेऊयात। त्यासाठी अर्धी वाटी पिवळी मूग डाळ, त्याचबरोबर पाऊण वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे, अर्धी वाटी इथे चवळी घेतलेली आहे। आता या ठिकाणी पण डाळींचं आणि कडधान्यांचं प्रमाण थोडंसं तुम्ही कमी अधिक करू शकता। इथे मी उडदाची डाळ पाऊण वाटी घेतलेली आहे आणि इथे हिरवे मूग जे आहेत ते पण अर्धी वाटी घेतलेले आहे। बाकीच्या ज्या डाळी आणि कडधान्य आहेत ते मी अर्धी वाटी घेतलेलं आहे। त्याचबरोबर हरभरा डाळ पण अर्धी वाटी आपल्याला घ्यायची आहे। याशिवाय तुम्ही मटकीची डाळ पण वापरू शकता किंवा मटकी जी असते सुकी मटकी ती पण वापरू शकता। त्याचबरोबर इथे अर्धी वाटी मसूर डाळ घेतलेली आहे। आता एवढ्या डाळी आणि कडधान्य मी घेतलेली आहेत। या व्यतिरिक्त तुम्हाला आवडणारे कडधान्य पण तुम्ही जसे की हरभरा किंवा सुका वाटाणा हे पण तुम्ही त्यामध्ये टाकू शकता तुमच्या आवडीनुसार। आता यामध्ये 1 वाटी भरून आपल्याला धणे घ्यायचे आहेत, म्हणजे साधारणपणे 100 ग्रॅम धणे घ्यायचे आहेत। पाऊण वाटी भरून जिरे घ्यायचे आहेत। आता हे एवढं साहित्य आपण घेतलेलं आहे ते आता पुन्हा आपल्याला कढईमध्ये चांगलं छान असं भाजून घ्यायचं आहे। हे भाजत असताना पण आपल्याला मंद आचेवरती भाजून घ्यायचं आहे।
यामध्ये धणे आणि जिरे आहेत, त्यामुळे मीडियम किंवा फास्ट गॅसवर भाजायचे नाहीत, फक्त मंद आचेवरच हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे। मूठ शेक असं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। मूठ शेक म्हणजे काय, तर आपण हात लावल्यावरती आपल्याला ते हातात घेता आले पाहिजे, असं चटका नाही बसला पाहिजे, एवढेपर्यंत ते आपल्याला गरम करून घ्यायचे आहेत। आता हे बघा, जेव्हा डाळी कडधान्य आपण भाजतो तेव्हा ते 10 मिनिटामध्ये भाजून होतात मंद आचेवरती, मूठशेके होतात। धान्य भाजत असताना मात्र थोडंसं एक 4-5 मिनिटं तुम्हाला जास्त भाजावं लागू शकतं। आता बघा, इथे डाळी कडधान्य पण इथे मी मंद आचेवरती 10 मिनिटं भाजून घेतलेलं आहे। यामध्ये आता आपल्याला 2 हळकुंड जे आहेत ती टाकायची आहेत। हळकुंड टाकल्यामुळे अतिशय छान रंग आपल्या भाजणीला येतो आणि चवीला पण भाजणी अतिशय छान लागते। आता हळकुंड गिरणीमध्ये दळायला देताना ते दळलं जाणार नाही, म्हणून थोडंसं कुटून आपल्याला ते द्यायचं आहे। अशा प्रकारे भाजणीला छान सुवास येण्याकरिता यामध्ये एक छोटा तुकडा सुंठाचा टाकायचा आहे। यामुळे भाजणीचा वास जो आहे, सुगंध जो आहे अतिशय छान येतो। त्यामुळे अतिशय छोटासा जो सुंठाचा तुकडा आहे इथे मी कुटून घेतलेला आहे, कारण पुन्हा गिरणीमध्ये दळायला देताना सुंठ बारीक होणार नाही, त्यामुळे हळकुंडाप्रमाणे सुंठ पण आपल्याला असं कुटून द्यायचं आहे। गिरणीमध्ये ज्वारीच्या पिठावरती म्हणजे भाकरीचं जे पीठ असतं ज्वारीचं, तर त्या पिठावरती ही भाजणी आपल्याला दळून आणायची आहे। तर इथे बघा, ही मस्त अशी छान भाजणी थालीपीठाची तयार आहे। रंग आणि सुवास देखील अप्रतिम या भाजणीला येतो। ही भाजणी तयार करून तुम्ही डब्यामध्ये साठवून ठेवायची आहे। 3 ते 4 महिने अगदी आरामात ही भाजणी टिकते। आणि बघा, अशा प्रकारे तुम्ही डब्यामध्ये ती भरून ठेवायची आहे। पाण्याचा हात याला लागू द्यायचा नाही। आता जेव्हा थालीपीठ बनवायचं आहे तेव्हा आपल्याला पाहिजे तेवढं भाजणीचं पीठ घ्यायचं, त्यामध्ये चवीनुसार मीठ, लाल मिरची पावडर किंवा काळा मसाला, काळे तीळ किंवा हिरव्या मिरचीचं, कोथिंबीरीचं वाटण पण तुम्ही टाकू शकता, तुमच्या आवडीनुसार आहे। कांद्याची पात थोडीशी टाकलेली आहे, त्याचबरोबर बारीक चिरून घेतलेला पालक घ्यायचा आहे, कोथिंबीर घ्यायची आहे। आवडीनुसार तुम्ही यामध्ये भाज्या टाकू शकता, जसं की कोबी, गाजर, बीट पण तुम्ही यामध्ये टाकू शकता। आता हे सगळं टाकून आपल्याला छान हे मिक्स करून घ्यायचं आहे। आपण हळकुंड दळताना टाकलेला आहे, त्यामुळे बघा इथे हळद टाकण्याची पुन्हा गरज नाही, किंवा धनेपूड, जिरेपूड टाकण्याची पण गरज नाही, कारण आपली जी भाजणी आहे ती रंगाला आणि सुगंधालाही अतिशय छान होते। यामध्ये आपण सुंठ, हळकुंड टाकलेला आहे, जिरे आहे, धने आहेत, त्यामुळे बघा अशा प्रकारे आपल्याला हे पीठ थोडं थोडं पाणी टाकून भाकरीच्या पिठाप्रमाणे थोडंसं घट्टसर करून घ्यायचं आहे। थालीपीठासाठी हे पीठ तयार आहे आणि ओल्या कापडावर अशा प्रकारे थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचं आहे। मध्ये छिद्र करायचं, म्हणजे त्यामध्ये आपल्याला तेल किंवा तूप सोडता येतं। अशा प्रकारे बघा, हे थालीपीठ आपलं तयार आहे। आता तवा गरम करून घ्यायचा, त्यावर तेल सोडायचं आणि हे जे थालीपीठ आहे ते अशा प्रकारे तव्यावर सोडून घ्यायचं। दोन्ही बाजूनी छान ते भाजून घ्यायचं। तेल, तूप, लोणी यामध्ये तुम्ही टाकू शकता थालीपीठ करत असताना। बघा, गरम गरम हे तयार भाजणीच्या पिठाचं थालीपीठ तयार आहे। फक्त 10 मिनिटामध्ये तुम्ही हे बनवू शकता। आवडत असेल तर यामध्ये बारीक चिरून कांदा देखील टाकू शकता। तर असं हे तयार थालीपीठ भाजणीपासून थालीपीठ जे आहे ते तयार आहे। अशा प्रकारची भाजणी तुम्ही पण करून ठेवा, थालीपीठ करायला खूप सोपं पडतं। एवढ्या प्रमाणामध्ये 1 किलो भाजणी तुमची तयार होते। चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।